हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. आता गणपती बाप्पाचं बघा आगमन होते, पण श्रावण महिन्यात जसा संपला की नाही तसा खाटकूटच्या दुकानात रविवारी हो म्हणून गर्दी होती बघा. तर एक व्हिडिओ पण माझ्या मुलानं मला दाखवला आणि म्हणायला लागला फक्त हा अंड्याचा पिझ्झा मला करून दे. तर जास्त राडा पण काही नव्हता. टोमॅटो, चीज आणि अंडी फक्त एवढं साहित्य लागतंय. तर 2 टोमॅटो इथं घेतलेत मी आणि त्याचे गोलगोल असे स्लायसेस केलेत बघा. एक मिरची पण मधून अशी चिरून घ्यायची. 3 अंडी मग फोडून घ्यायची. चवीपुरतं त्याच्यात फक्त मीठ घालायचंय. चांगलं मग ते फेटून घ्यायचं. तिखट वगैरे काही घालायचं नाहीये. आता तव्याला की नाही थोडंसं तेलानं ग्रीस करायचं. मग टोमॅटोच्या स्लायसेस ज्या केलेल्या की नाही त्या त्याच्यावरती ठेवायच्या. थोडंसं चीज घालायचंय. आता मला वाटलेलं की चीज तव्याला चिटकल, पण तसं काही झालं नाही. मग फेटलेल्या अंड्याचं मिश्रण घालायचं. एक चपाती त्याच्यावरती ठेवायची. थोडंसं हातानं बघा प्रेस करायचं म्हणजे चपाती चांगली चिकटते. आता उलटायची तर अजिबात घाई करायची नाही. एखाद्या मिनिटानंतर मग पलटी मारायची. आता पलटल्यावर की नाही त्याच्यावर भरपूर सारं असं चीज घालायचं, कोथिंबीर घालायची, मिरची ठेवायची. चिली फ्लेक्स ऑरेगॉन जर वरून घातलं की नाही तर अजून मज्जा येईल, पण माझ्याकडे हे नव्हतं. मग झाकण ठेवायचं चीज मेल्ट होईपर्यंत. चीजच्या बघा कशा लांबच्या लांब धागा सुटलेत. अगदी पटकन हे होतंय, पोटभरीचं पण आहे. तर पुढं जाऊन हा व्हिडिओ तुमच्या कामी येणार आहे, तेव्हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.